नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. पैसा, प्रसिद्धी, यश, मानमरातब कोणाला नको असतं? शांत मन, तल्लख बुद्धी, एकाग्रता, नवनवीन सतत काहीतरी सुचणं, हे कोणाला नको असतं? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असं आहे की आपल्याला सगळ्यांनाच या गोष्टी हव्या असतात. मात्र त्या मिळवण्यात अनेकदा अनेक अडचणी येतात. अनेक मानसिक अडचणसुद्धा त्याच्यासाठी कारणीभूत ठरतात. ते सगळे दूर करते ती मुद्रा आज आपण घेणार आहोत आणि तिचं नाव आहे मातंगी मुद्रा. कृपया एपिसोड शेवटपर्यंत पहा, कारण ती अत्यंत ॲडव्हान्स मुद्रांपैकी एक आहे. अत्यंत लाभकारी अशी मुद्रा आहे आणि शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरावर प्रचंड लाभ देणारी मुद्रा आहे. मातंगी मुद्रा. मातंगी म्हणजे ही एका देवीचं नाव आहे आणि तंत्रसाधनेत या देवीला फारच महत्त्व आहे. 10 विद्यांपैकी ही 9वी विद्या. कोणी तिचा उल्लेख मातंग मुद्रा असाही करतात, पण खरा उच्चार मातंगी मुद्रा असा आहे, कारण मातंगी हे तिचं नाव आहे. ही जी मुद्रा आहे ही तंत्रसाधनेत मी तुम्हाला म्हटलं तसं प्रचंड हे आहे. तिला मोठं स्थान आहे, तिचं पूजन केलं जातं. दर महिन्यात, दर वैशाख महिन्यात तिची जयंती येते. यंदा ती 10 मेला येते आहे आणि या काळात ती देशभर साजरी केली जाते. म्हणजे आपण जसं शंकराला, विष्णूला पूजतो तसं जगभरात अनेक लोक देशभरात मातंगी मुद्रेला, मातंगी देवीला पूजतात. इतकी ती प्रभावशाली देवी आहे. त्यामुळे तिची ही मुद्रा ती आपण करायला हवी. 10 विद्यांपैकी ही 9वी विद्या असं मी तुम्हाला म्हटलं. काय होतं की अनेकदा आपल्याकडे ज्ञान असतं पण आपण ते अभिव्यक्त करू शकत नाही. आपल्याकडे कधी आत्मविश्वास कमी पडतो, त्यामुळे आपण ते करू शकत नाही. कधी भीती असते की कोण काय म्हणेल, किंवा मी सांगताना माझं काही चुकेल का, किंवा कला असेल तर मी परफॉर्म करताना माझं काही चुकेल का. आणि या भीतीपायी किंवा आत्मविश्वास नसल्याने किंवा काहीतरी गंड आपण मनात जोपासल्याने किंवा शारीरिक आणि मानसिक शक्ती कमी पडल्याने, बौद्धिक शक्ती कमी पडल्याने आपण आपल्याकडचं बेस्ट देऊ शकत नाही. आणि ते जर आपण देऊ शकलो नाही तर त्याचा काय उपयोग? मग आपल्याला यश, पैसा, प्रसिद्धी हे कितीही हवं असलं तरी ते कसं मिळेल? या सगळ्या ज्या त्रुटी आहेत ती मातंगी मुद्रा दूर करते आणि त्याच्यामुळे ही मुद्रा प्रत्येकाने करायला हवी आणि ती कमी वेळ करायची आहे, त्याच्यामुळे ती प्रत्येकाला करायला जमू शकते. ही जी मुद्रा आहे ती कशी लाभ देते हे सगळं बघण्याआधी तिचं आणखीन एक वैशिष्ट्य पण जाणून घेतलं पाहिजे. आणि ती मुद्रा त्यासाठी फार महत्त्वाची मुद्रा आहे. मी म्हटलं तंत्रसाधना. अनेकांना असं वाटत असतं की कोणीतरी आपल्याला ब्लॅक मॅजिक करतंय, कोणाची तरी आपल्याला नजर लागते. काहींची खरोखरच तशी स्थिती असते की ज्यांना पटकन, वा तू किती छान साडी नेसलीस किंवा किती चांगला शर्ट घातलायस, एवढं कोणी म्हटलं तरीसुद्धा ती नजर लागते त्यांना. इतकी काहींची पत्रिका वीक असते आणि त्यामुळे त्या त्रासातून मुक्त जर व्हायचं असेल किंवा अशी सतत भीती वाटत असेल की कोणाची मला नजर लागेल का, कोणी माझ्यावर काही करणी करेल का, माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, तरीसुद्धा ही मुद्रा करायला हवी. ही मुद्रा तो त्रासही दूर करते. आता आधी ही मुद्रा करायची कशी ते आपण बघूया. सुखासनात, वज्रासनात, पद्मासनात बसावं. ते जमत नसेल तर खुर्ची, टेबल घेऊन तिथे बसावं. टेबल अशासाठी म्हटलं की कदाचित हाताला आधार लागू शकतो आणि त्यामुळे टेबलावर बसावं. दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आणावे. ते दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफावेत आणि मधलं बोट बाहेर काढावं. ही झाली मातंगी मुद्रा. कृपया क्षेपण मुद्रा जी मी घेतली होती तिच्याबरोबर हिची गल्लत करू नका. तीही अशीच आहे, पण तिच्यात आणि ह्याच्यात काही फरक आहेत. सर्वात महत्त्वाचा फरक हा आहे की क्षेपण मुद्रेमध्ये आपण तर्जनी बाहेर काढतो, वायूचं बोट बाहेर काढतो, आणि ह्या मुद्रेमध्ये आपण आकाश तत्वाचं बोट बाहेर काढतो. दुसरा जो फरक आहे तो ती लावायची कुठे आणि कशी ह्याच्याबाबत आहे. क्षेपण मुद्रा आपण जमिनीकडे हात करून, म्हणजे हे जे बोट असतं हे जमिनीच्या दिशेने असतं क्षेपण मुद्रेमध्ये. या मुद्रेमध्ये
काही जण असं सांगतात की ते आकाशाच्या दिशेने ठेवावं आणि अनाहत चक्रापाशी ठेवावं, तर काही जण असं सांगतात की ते मणिपूर चक्रापाशी ठेवावं आणि त्याची दिशा समोर ठेवली तरी चालते. मी दोन्ही प्रकारे करून बघितलं. ती मणिपूर चक्रापाशी ठेवून त्याची दिशा अशी ठेवणं हे जास्त प्रॅक्टिकली पॉसिबल गोष्ट आहे. अशी जर ठेवायची म्हटलं तर आपल्या हाताला रग लागू शकते. मग इन दॅट केस तुम्ही हाताला टेबलाचा आधार घेतला तरी चालेल. बाकी बोटांची रचना एकमेकात गुंफलेली. ही झाली मातंगी मुद्रा. आता याचे लाभ का होतात हे बघण्याआधी आणखीन एक गोष्ट की ही करायची किती वेळ. तर ही मुद्रा किमान 2-2 मिनटं किंवा 5-5 मिनटं केली तरी चालते. जर आपल्याला वेळ असेल तर दिवसातून 4दा 5-5 मिनटं करा, नाहीतर दिवसातून 2दा किमान 5 ते 7 मिनटं 10 मिनटं एवढी तरी ती करा, तर त्याचे फायदे लवकर जाणवतील. ती लावल्यावर त्याच्यावर आपल्याला फरक जाणवायला लागतो आपल्याला, त्याच्यामुळे ती प्रभावी मुद्रा आहे. तुम्हाला लावल्यावर करावीशीच वाटेल ती, त्यामुळे करून बघा. ही करताना पोटातून श्वास घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करायचं, दीर्घ श्वसन पोटातून करायचं आणि ही मुद्रा लावायची. अशा प्रकारे काही जण ती करतात, ती जास्त प्रभावी आहे. पण जर ते आपल्याला जमत नसेल की श्वासावरही लक्ष केंद्रित करायचं, आज्ञाचक्रावर पण केंद्रित करायचं, पोटातून श्वास घ्यायचा, ही सगळी जर तारांबळ जमत नसेल तर ती मणिपूर चक्रापाशी ठेवा. नाभीचक्र, मणिपूर चक्र म्हणजे मी त्याचा फोटो दाखवते, तिथे ती ठेवा आणि त्याच्यानंतर पोटातून श्वास घ्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा, डोळे बंद. जमत असेल तर पोटावर श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानंतर पोटातून घेणारा श्वास त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्यानंतर ते लक्ष आज्ञाचक्रावर जर तुम्हाला वळवता आलं तर उत्तम गोष्ट होईल. तसं करून बघा, त्याचा फायदा आणखीन जास्त होतो असं माझ्या लक्षात आलंय. हळूहळू प्रॅक्टिसनी ते जमू शकतं, त्याच्यात काही विशेष नाही. आता ह्याच्यामध्ये काय होतं, आपण मणिपूर चक्रापाशी ठेवतो. मणिपूर चक्र हे समान वायूचं स्थान आहे. जठराग्नी हे त्याचं केंद्र आहे, अग्नी ऊर्जा हे त्याचं केंद्र आहे. आणि ते जेव्हा ॲक्टिवेट होतं, इथे जेव्हा ठेवतो आपण, तेव्हा स्वाधिष्ठान, मणिपूर आणि अनाहत ही तिन्ही चक्र ॲक्टिवेट होतात. आणि त्याच्यामुळे आपले सगळे जे पाचक अवयव आहेत, जे डायफ्रॅमच्या खाली आहेत, छातीच्या पिंजऱ्याच्या खाली आहेत, ते सगळे ह्यांनी त्यांना बळ मिळतं आणि त्यामुळे आपलं डायजेशन आणि परिणामी आपला मेटाबॉलिझम सुधारतो. आणि त्याचा फायदा अर्थातच आपल्या शरीरात सगळीकडेच होतो, सगळ्याच अवयवांना होतो. दुसरं म्हणजे या समान वायूचं एक काम जे आहे ते ॲसिमिलेशन, म्हणजे आपण अन्न खाल्लं तर त्यातनं पाचकरस बाहेर काढून घेणं, इमोशन्सचे आपल्यावर होणारे परिणाम, सगळे जे चांगले हे आहेत ते ॲसिमिलेट करणं. मग आपल्या जर निगेटिव्ह इमोशन्स असेल तरी तो ॲसिमिलेट करतो, पण पॉझिटिव्ह जर राहायचं असेल तर तशी काही परिस्थिती नसते अनेकदा. ते सगळं करण्याचं काम ही मुद्रा करते, आपल्याला नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडे नेते. त्यामुळे परिणामी आपोआपच आपले सकारात्मक विचार आपल्या आतमध्ये झिरपत जातात, जसं आपली पोषण मूल्य आपल्या शरीरात झिरपत जातात. दुसरं हे असं होतं की आपण दोन्ही हात एकत्र हे करतो, त्यामुळे यिन आणि यांग किंवा शिव आणि शक्ती, मेल अँड फिमेल एनर्जी एकत्र येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो. तिसरी गोष्ट अशी होते की मी या हँड रिफ्लेक्सॉलॉजी खूप विस्ताराने घेतली आहे. आपल्या सगळ्या अंतर्गत अवयवांचं स्थान हे मिरर रिप्रेझेंटेशन इथे आहे आणि इथे आपण ते दोन्ही हात एकमेकांवर दाबतो, त्यामुळे त्या सगळ्या अंतर्गत अवयवांना सुद्धा याच्यामुळे ॲक्टिवेशन मिळू शकतो. आणखीन याचा एक शारीरिक लाभ असा आहे की आपण इथे आकाश तत्वाचं बोट बाहेर काढतो. आकाश तत्व शरीरात जिथे जिथे आहे तिथे तिथे त्याचा फायदा या मुद्रेमुळे होतो. कारण आकाश तत्व सुधारलं की जिथे जिथे ब्लॉकेजेस आहेत, मग ते हार्टचे असू दे, रक्तवाहिन्यातले ब्लॉकेजेस असू दे, फुफ्फुसांमध्ये काहीतरी कंजेशन असू दे, तिथे तिथे याचा आपल्याला फायदा होतो. किंवा मल साठलेला असू दे, कॉन्स्टिपेशनचा त्रास असू दे, तो नीट हे होत नाही. आतड्यातलं जे आकाश तत्व आहे ते जेव्हा बॅलन्स होतं तेव्हा ॲटोमॅटिकली कॉन्स्टिपेशनची समस्या दूर व्हायला सुद्धा मदत होते. आणि जेव्हा हे असं होतं, हे अडथळे सगळे दूर होतात, तेव्हा रक्ताभिसरण सुधारतं, मेंदू तल्लख होतो, मेंदूला आवश्यक तो रक्तपुरवठा मिळायला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली बुद्धी तल्लख होणं, स्मरणशक्ती वाढणं, नवनवीन आपल्याला काहीतरी सुचणं,
हे सगळं शक्य होतं आणि ते पर्यायाने आपल्याला यश, पैसा, प्रसिद्धी मिळवून देतं. हे करता करता जेव्हा कुंडलिनीचा प्रवाह वरती सरकतो तेव्हा तो विशुद्ध चक्रसुद्धा ॲक्टिवेट करतो. विशुद्ध चक्र जेव्हा ॲक्टिवेट होतं तेव्हा आपली संभाषण हे सुधारतं आणि त्याचा फायदा आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये होतं, अभिव्यक्तीमध्ये होतो. याचा सगळ्यात जास्त फायदा ज्यांना पायाचा त्रास सतत होतो त्यांना होतो. व्हेरिकोज वेन्स आहे, पायाला मुंग्या येणं आहे, पाय दुखणं आहे, असे जे काही पायाच्या समस्या आहेत त्या ज्यांना सतत होतात त्यांनी तर ही मुद्रा आवर्जून करावी, त्यांचे ते त्रास दूर होतील. त्यामुळे मातंगी मुद्रा करा, तिचे फायदे अद्भुत आहेत. मी सुरुवातीला जे 2 प्रश्न विचारले ते हवे असतील तर तुम्हाला ही मुद्रा करायला हवी, कारण ती मानसिक शांती मिळवून देते. हा जेव्हा सगळा मेटाबॉलिझम सुधारतो, रक्तप्रवाह सुधारतो, त्यावेळेला ॲटोमॅटिकली जेव्हा पॉझिटिव्ह आपल्या आयुष्यात काहीतरी घडायला लागतं तेव्हा इंटरनल स्ट्रेस जो आपण क्रिएट केलेला असतो की हे जमत नाही आहे, हे होत नाही आहे, ह्याच्या सगळ्याच्यामुळे किंवा निगेटिव्ह इमोशन्समुळे तो कमी व्हायला लागतो आणि मानसिक शांती मिळते. त्यामुळे ही मुद्रा आवर्जून करा. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आपण ते कराल अशी मला आशा आहे. करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.